गोपाल कृष्ण भगवान की जय। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष सहज आपल्या उंजळीमध्ये बहाल करणारी श्रीमद भागवत महापुराण कथा आणि या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व श्रीकृष्ण भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम भागवत भगवंताच्या चरणावरती वंदन करेल। भगवान बालकृष्णलाल यांच्या मूर्तीला वंदन करून या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुलित झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र बठाण बुद्रुक या नगरीमध्ये चालू असलेला श्रीमद भागवत कथा महायज्ञ सोहळा माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार अतिशय सुंदर असं केलेलं पवित्र असं कार्यक्रमाचं आयोजन आहे। गावातील धनवान पैशाने श्रीमंत असलेले व्यक्ती भरपूर आहेत, पण तो पैसा कुठेतरी सत्कार्यामध्ये जावा यासाठी सुद्धा त्या धनाचंही भाग्य म्हणावं लागेल। नाही तर आपण पाहतो काहींचं धन हॉस्पिटलमध्ये जातं, काहींचं धन नको त्या ठिकाणी जातं, पण धार्मिक कार्यामध्ये आपलं धन खर्च होण्यासाठी सुद्धा तेवढंच आपलं पूर्वजन्मीचं स्वतःचं पुण्य आणि मनही तेवढं श्रीमंत असावं लागतं। मग शुद्ध आणि सात्विक हेतू ज्यांचा आहे, गावकरी प्रत्येकाच्या अंतःकरणात अगदी भक्तीचा ओलावा निर्माण व्हावा आणि भगवान परमात्माचं नामचिंतन करून प्रत्येकाच्या पदरी काहीतरी पुण्य पडावा असा शुद्ध आणि सात्विक हेतू ज्यांचा आहे, आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचे सरपंच ज्ञानेश्वर दादा देवडे पाटील दादांचे आणि दादांच्या सर्व परिवाराच्या धन्यवाद व्यक्त करते। एकदा जोरात टाळी वाजून दादांसाठी स्वागत करायचं आहे। खूप मोठं कार्य, खूप मोठं महद भाग्य दादांच्या पदरी पडत आहे। अखंड अशीच भगवान बालकृष्णलाल यांची कृपा दादांच्या वरती राहावी आणि जीवनातील सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात। अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे। भगवान परमात्माची आवडच आहे, आवडे देवासी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस। भक्तानं नामचिंतन रात्रंदिवस केलेलं भगवंताला आवडतंय आणि आमच्या आदरणीय ज्ञानेश्वर दादांनी देवाची आवड पूर्ण केली, कारण देवाचा स्वभाव घेशी तेव्हा दिशी ऐसा असशी उदार। मागणं मागणाऱ्यात सुद्धा फरक आहे। काही लोक गोरगरीब आहेत, गरीबही भगवंताच्या द्वारात मागतात, श्रीमंतही भगवंताच्या द्वारात मागतात, फक्त मागणाऱ्यात फरक आहे। गरीब हे मंदिराच्या बाहेर मागतात आणि श्रीमंत हे मंदिराच्या आतमध्ये मागतात। गरीब हे मंदिराच्या बाहेर 10 रुपयाची मागणी करतात आणि श्रीमंत हे मंदिरात जाऊन 10 लाखाची मागणी करतात। पण श्रेष्ठ मागणारा कोण याचा विचार आपण करायचा आहे। भगवान परमात्मा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार। देव देतो मात्र, पण एका हाताने दिलं तर 10 हाताने देतो। ते कशावरून? एका वेळेला रावणानं सुद्धा उमापती महादेवांचा अभिषेक करण्याचं ठरवलं, खूप मोठा अभिषेक करण्याचं ठरवलं। त्यामध्ये 100 कमळ वाहले, 99 कमळ वाहिले, पण महाअभिषेक चालू असताना एकच कमळ कमी पडलं। रावणाला सुद्धा समजत होतं की पूजा करत असताना आपण जागेवरच उठू नये। कुणाला? राक्षसी प्रवृत्तीच्या रावणाला सुद्धा समजत होतं। श्रेष्ठ भक्त होता उमापती महादेवाचा, निष्ठावान भक्त होता। रावणानं सुद्धा पूजा करताना स्वतःची जागा नाही सोडली। महिला मंडळ तर पूर्ण स्वयंपाक देवपूजा करताना करता, एकदा भात लावणार, परत देवाला धुवून काढणार, देव तसेच पाण्यात, परत गॅस बंद करायला जाणार। आपली शोकांती काय, पुरुष मंडळी जरी स्वयंपाक देवपूजा करत असले, देवपूजा करत असताना सुद्धा एकदा का देवाला गंध लावायचा बाकी आहे, फुलं वाहिले, देवाला आंघोळ घातली की विचारतात झाला का ग नाश्ता, झाला का ग चहा। 4-4 वेळेला आपण उठून परत येऊन पूजा करतो।
पण रावणानं सुद्धा 99 कमळ वाहले, एक कमळ कमी पडलं. भगवान भोलेनाथ परीक्षा घेत होते. कमळ कमी पडलं म्हणून उठून आणण्यासाठी नाही गेले. जगाच्या मालकाची इच्छा पूर्ण करायची, स्वतःचा पण पूर्ण करायचा म्हणून रावणानं सुद्धा स्वतःच शिर कमल काढलं आणि भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती वाहलाय. त्याच्या बदल्यात, एकाच्या बदल्यात किती दिले रावणाला? तोंड किती? सांगण्याचं तात्पर्य आहे का? एका हातानं जर दिलं तर जगाचा मालक आपल्याला 10 हातानं देतोय. म्हणून देणं फार महत्वाचं आहे. फक्त श्रीमंतीन फक्त पैसा असून उपयोग नाही. गडगंज श्रीमंती असणारे लोक आहेत, 8 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी नाही संपणार, पण देण्याची दानत नसेल तर उपयोग नाही. परिस्थिती नाजूक असू द्या, फक्त माणसाचं मन श्रीमंत असलं पाहिजे. आणि सध्याच्या काळात पैसा असेल तरच व्यक्ती श्रीमंत, हा प्रत्येकाच्या मनाला झालेला आजार आहे. त्या आजारापासून जर का माणूस मुक्त झाला ना, प्रत्येक व्यक्तीला वाटेल या जगात आपण सर्वात श्रीमंत. आणि सध्याच्या कलियुगामध्ये तरी तोच व्यक्ती श्रीमंत आहे ज्याचा परिवार एकत्रित राहतोय, ज्याचं कुटुंब एकत्रित आहेत, ज्याचे विचार सगळ्यांचे सारखे आहेत, एकमेकाला समजून घेतलं जातं आणि अखंड आनंदाने ते घर नांदत राहत आहे. ज्याचं कुटुंब एकत्रित, ज्याचे विचार सगळ्यांचे सारखे आहेत, एकमेकांना समजून घेण्याची ताकद प्रत्येकात आहे, तोच परिवार, तोच व्यक्ती श्रीमंत आहे. पैसा किती असू द्या, 3-3 गोळ्या खाऊन सुद्धा काही जणांना झोपेच्या झोपा येत नाही. पोत्याने पैसा काय करता? गोरगरीबच आहे, रोज कष्ट करून पोटभर अन्न खातो, सकाळ संध्याकाळ दुपार. कोणी घेऊन जाईल का कशाची चिंता नाही, निवांत झोपतो. जिथं अंग टाकेल तिथे झोप लागते. पैसाही कमवला पाहिजे, धनही कमवलं पाहिजे, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. खूप आनंद लुटतायत पहा तुम्ही कथेत. काल फक्त सांगितलं पिवळ्या कलरच्या साड्या घाला, पूर्ण मंडप पिवळा झालाय. खूप सुंदर दिसता बरं तुम्ही. घरी तर मालकाला एकदा विचारून आले असतील, पण तरी सांगते तुम्हाला, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. नाही, खरं सांगते पुरुष मंडळी, पत्नीचं कधीतरी कौतुक केलं पाहिजे. दिवसभर किती कष्ट केले, संध्याकाळी फक्त एकच म्हणायचं, पप्पीची माय थकली का ग? दिवसभर केलेलं काम सगळा शिनबाग हलका होतो पा. पर कौतुक करावं कधी हेही समजलं पाहिजे. एकाला म्हटलं कथेत कौतुक करा. ज्ञानेश्वर दादा घरी गेले, ते व्यक्ती घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणे, का ग पप्पीची माय, काय तुझ्या हाताला चवे म्हणे, काय दोडक्याची भाजी केली म्हणे. बा, काय दोडक्याची भाजी म्हणे? दोडक्याची भाजी काय भाजी? अशी भाजी अजून कधीच खाल्ली नव्हती म्हणे. 25 वर्ष झालं लग्नाला, पण अजून अशी भाजी भेटलीच नाही खायला. बायको किचन मध्ये गेली, लाटणच घेऊन आली म्हणे. का 25 वर्षापासून रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करते म्हणे, कधी तोंडाला गोड नाही लागलं म्हणे, कधी कौतुक नाही केलं ना. आजच शेजाऱ्याच्या राधा कोण म्हणे भाजी आणली तर काय वर्णन. कौतुक सुद्धा कधी करावं हे समजलं पाहिजे. इथे बरेच बसलेत तरुण मंडळी, पुढे म्हणतील ताई कौतुक करायला अजून बायकोच भेटणार, तर कौतुक करावं कोणाचं? चेहरे पाहणं त्यांचे असे उदास होऊन बसतात. लग्नाचा विषय निघाला की प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख. काळजी करू नका, लग्न होतात पाहिजे. कथेच्या मंडपात बसले त्यांचे लग्न होणार 100%. तुम्ही टेन्शन घेऊ नका, वशीला लावते. सकाळी काय दुरडी साजरी केली तुम्ही? गाणे तर ऐकलेच होते, पण व्हिडिओ सुद्धा पाहिलाय मी. असू दे, आपले सण आपले सण आपण नाही साजरे करायचे तर साजरे करायचे कोणी? या हरदखेड्यावरून आलेले सर्व मंडळी आहेत. आमच्या कल्पनाताईचे भाऊ आलेत, आई आल्यात. जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. समोर या, समोर या. आज कथेसाठी आवर्जून उपस्थिती आहे पहा. जे ढोलक वादक आहेत, महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे. आमचे अभिषेक दादा ठाकूर, त्यांचे आई वडील देखील आले. आणि माझे जन्मदाते माझे आई वडील, ज्यांचे आशीर्वाद अखंड माझ्या डोक्यावरती आहेत, असे माझे आई वडील सोबतच असतात, पण माझ्या आई देखील आज आल्या. मग एकदा आमच्या अभिषेक दादांच्या आई वडिलांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजवायची. अजून पंचकृषीतून बरेच पाहुणे मंडळी नातेवाईक आलेत. आता सगळ्यांचीच नावं मला माहिती नाही. असो,
गोपाल कृष्ण भगवान की जय. याचा अर्थ असा नाही बरं, तुम्हाला व्हिडिओ पाहायला म्हणजे दुःख वाटून घेऊ नका. पाहिला आपला आनंद आपणच घ्यायचा असतो. आपल्या सणाचा आपण नाही साजरा करायचा तर कोणी घेतला आनंद. पण कथेला आलाय तुम्ही हे मोठं कौतुक आहे तुमचं. वाटलं होतं गळून जातात का काय, पण नाही आले तुम्ही सगळे. एकदा तुमच्यासाठी जोरात टाळी होऊ द्या एकदा. कमीत कमी 100-150 असतील पा. काय संधीचं सोनं केलं परत तुम्ही. सगळं तुम्हाला आयत्या गोष्टी भेटल्या. कलर एका एकाला उचलू आणत होते. किती जण बेंदडीतून उपसून आणले काय माहिती नाही. आज तरुण मंडळीचं कोणीच नादाला नाही लागायचं. किती वयोवृद्ध म्हातारा माणूस असू द्या, एकदा यांच्या डोक्यात बसलं ते कुठूनच सापडून आणते, पण सांगता येत नाही. असो, आज भगवान गोपाल कृष्णाच्या जन्मापर्यंत आपण कथा घेऊन जाणार आहोत. किती पांढरे कपडे किती नवीन कपडे तुम्ही घालून आले असतील. संध्याकाळी कथेच्या आरतीनंतर तुम्हाला लक्षात येईल. आज बऱ्याच जणांनी टोप्या नाही घातल्या. आता एकामेकाची टोपी याच्या त्याच्या डोक्यात करू नका. ज्यांनी आणले असतील त्यांनी घाला डोक्यात. सध्या आहेत अजून सुद्धा आपण भाग्यवान आहोत. टोपीवाले फेट्यावाला एकही दिसेना पा मंडपात. आहे का? आहेत का? हा, एक दिसले. एक आहेत. जोरात टाळी वाजवा एकदा. एक आहेत फेट्यावाले. सध्या फेट्यावाले आणि टोपीवाले कमी आहेत. फेट्यावाले बोटावर मोजण्या एवढेच भेटत आहेत पाहायला. गेले 5 दिवस ते फक्त आठवणी काढायच्या आपण आता. आणि सगळ्यात मोठी संस्काराचा खजिना जर कोणाकडे असेल, अनमोल विचार जर कोणाकडे असतील, तर ते आजी आजोबांकडे असतात. पहा, फेट्यावाले नाटीवाले फार महत्वाचे आहे ते माणसं. एकदा का त्यांनी स्वतःच्या जीवनातले अनुभव सांगितले ना, ज्या व्यक्तीनं ते आजी आजोबांचे अनुभव, कारण पहा तुम्ही वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू झाल्याच्या नंतर आजीबाईची सगळ्यात शेवटची मैत्रीण जर कोणती असेल तर ती तिची नात असते. नातीची सुद्धा सगळ्यात पहिली मैत्रीण कोण असेल तर ती तिची आजी असते. नातवाचे सगळ्यात पहिला मित्र आजोबा असतात. पहा, खूप अगदी सांभाळून घेतात, स्वतःचे अनुभव सांगतात. तो व्यक्ती कधी जीवनात पाठीमागे राहत नाही. पहिल्या काळात पहा तुम्ही, भावना होती, आपुलकी होती. नातेवाईक जर कोणी आले तर प्रत्येकाचं कौतुक केलं जायचं. आता सगळ्यांना आपण पाहतोय, सोशल मीडिया आले, प्रत्येकाकडे मोबाईल आलाय, यंत्र आलंय. एवढं त्या यंत्रानं माणसापासून दूर नेले. पहा, सध्याच्या काळात विचार जर आपण केला, त्या यंत्रानं माणसापासून एवढे दूर नेले. पहिल्या वेळेला जर एखादा व्यक्ती अंत्यविधीच्या वेळेला त्याच्या जवळ जर गावातले आपले नातेवाईक जर कोणी गेले ना, तर नातेवाईक गेल्याच्या नंतर 2-2, 3-3 दिवस गावामध्ये सुद्धा 2-2, 3-3 दिवस का होईना दुःख सुद्धा साजरं व्हायचं. घरामध्ये चूल पेटवली जात नव्हती गावात एखाद्याची सुद्धा. कारण म्हणायचे त्या दुःखामध्ये, त्या घरामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. पण आता एवढं भावना शून्य जग झालंय. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आपण जातो, पण त्या ठिकाणी एकीकडे ते प्रेत जळत आहे आणि एकीकडे आपण मोबाईल मध्ये काहीतरी रील्स पाहत राहतो आणि त्या रील्स पाहून आपण हसायला लागतो. पहा तुम्ही, पाहुणे जर आले पहिल्या काळात तर त्यांना वाटे लावण्यासाठी गावातल्या चौकापर्यंत, गावातल्या मंदिरापर्यंत नातेवाईक यायचे. मामा आल्याच्या नंतर लहान लहान लेकराला आनंद वाटायचा. अपेक्षा काय, काहीतरी खाऊ आणतील, काहीतरी चॉकलेट आपल्याला देतील, जाताना 4-2 रुपये तरी देऊन जातील. आता 100 रुपये जरी दिले आणि मामा कधी आले आणि कधी निघून गेले अजिबात माहिती होत नाही. एखादा व्यक्ती जर रुसलाच, लहान लेकरू, तर रुसून कुठे जायचं, सगळ्यात आपुलकीचं ठिकाण होतं, मामाला फोन लावायचा, मामाच्या गावाला निघून जायचं. पण आता वर्ष काय, मुलगा 10-10 वर्षाचं होईपर्यंत मामाचं गाव लवकर कळत नाही. पहिल्या काळात स्वतःच्या वडिलांना स्वतःचे कोड कौतुक पूर्ण होतील की नाही सांगता येत नव्हतं. बापाची भीती वाटायची. म्हणून प्रत्येक मुलगा स्वतःच्या चुलत्याजवळ आपले कोड कौतुक पुरवतील म्हणून सांगायचे, तात्या ती गोष्ट द्या ना मला. बाबाला नाही मागू शकत, बाबा रागवतील माझ्यावरती, ती गोष्ट पाहिजे. चुलता सुद्धा स्वतःच्या मुलाचे कौतुक बाजूला ठेवायचा, त्यांची इच्छा अपेक्षा बाजूला ठेवायचा, पण अगोदर पुतण्याचे कोड कौतुक पूर्ण करायचा. ही आपुलकी होती. आता जर पुतण्याजवळ दिसला, आता जर तात्या स्वतःच्या चुलतेजवळ दिसले, एकमेक तोंड फिरून बाजूला पाहतात. पहा, कथा कीर्तनातून या गोष्टी शिकायच्या आहेत आपण. आनंद जरी सगळ्यांनी मिळून साजरा करायचा. आनंद हा कुठेही आनंद घ्यायचाच जर म्हटलं तर किती दुःखात माणसाला आनंद शोधता येतो. लोक सांगतात ताई संसार हा दुःखमुळे, प्रपंचातही आनंद घेता येतो ना.
प्रपंचाला परमार्थाची जोड असेल तर का आनंद भेटणार नाही? सुंदर असं संत कबीरदास महाराज सांगतात पहा, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचाना कोय. चक्की म्हणजे जातं. उन्हाळ्याच्या दिवसात महिला मंडळ तुम्ही हरभरे भरडून घेता पहा. हरभरे भरडून झाल्यावर खालून एक पाळू वरून एक पाळू राहते. वरची पाळू उचलली की खुंटी जवळ काहीतरी सवताले हरभरे राहतात. ती सवताले हरभरे उचलून घ्यावं लागतात तुम्हाला, ते भरडले जात नाही. त्याचं कारण काय? खुंटीला धरून राहतात म्हणून. वाटत असेल संसार रूपी जात्यामध्ये आम्ही भरडले जाऊ नये हरभऱ्यासारखं, परमार्थ रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. नामचिंतन रूपी खुंटीला धरून राहा. श्रीमद भागवत महापुराण कथेचं चिंतन रूपी खुंटीला धरून राहा. जीवनात मध्ये कधीच तुम्हाला दुःख असं वाटणार नाही की आपल्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. भगवान परमात्माचं नामचिंतन कथा श्रवण करत असताना काही लोक म्हणतील, ताई जीवनमुक्त अवस्थेला आम्ही प्राप्त होऊ, काय गरज आहे कथा श्रवण करण्याची? काल तुम्ही सगळ्यात शेवटी कथा ऐकली झाकीच्या रूपामध्ये. साधू संत महाराज मंडळी सुद्धा समजावून सांगतात, पण नाही आपल्या लक्षात येत. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. ओ अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान से नाम का मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान से नाम का मुंह मोड़ लिया. सगळ्यांना माझा प्रश्न आहे पहा, भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना साधू संत समजावून सांगतात, बाबा रे योग्य वेळेत सावध व्हा. काही लोक मदिरा प्राशन करणारे आपण पाहतो. कित्येक परिवार उद्ध्वस्त झालेत फक्त तेवढ्याच कामामुळे. ज्यांनी विकली ना त्यांनी 3-3 मजली घरं बांधलेत. जे घेतात त्यांनी राहिलेल्या घरावरती पत्रे नाही ठेवलेले. फक्त विचार करण्याची आवश्यकता आहे. सगळ्या तरुण मंडळीला, सर्व पुरुष मंडळीला माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 1.5 लाखाची 2 लाखाची टू व्हीलर कोणाकडे असते 70,000ची, कोणाकडे 1 लाखाची मोटरसायकल जर तुम्ही घेतली, काहीतरी कामाच्या निमित्तानं तुम्ही गावाला निघाले, ते काम तुमचं पूर्ण झालं आणि घराकडे निघाले, घनदाट अरण्यामध्ये तुमची ती गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याच्या नंतर अचानक तिच्यातलं पेट्रोल संपलं. जवळ एक छोटीशी दुकान आहे, किराणा दुकान, पेट्रोल पंप 5-6 किलोमीटर अंतरावरती. त्या दुकानामधून तुम्हाला रॉकेल भेटणार आहे. त्या व्यक्तीने विचारलं, दादा काय झालं? म्हणे गाडीतलं पेट्रोल संपलं. म्हणे मग थोड्या वेळापुरतं 5 किलोमीटर अंतरावरती पेट्रोल पंप आहे, तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्ही रॉकेल टाका ना गाडीत, काय बिघडतं? टाकताल का रॉकेल तुम्ही? बोला. तोंडानं उत्तर द्यायचं नसेल तर मानेनं द्या. गाडीत रॉकेल टाकाल का? का टाकत नाही आपण रॉकेल? बोला. 1 लाखाची गाडी खराब होते, 1 लाखाच्या गाडीचं इंजिन खराब होते, 1 लाखाच्या गाडीची सुद्धा आपल्याला काळजी आहे, 1.5 लाखाच्या गाडीची सुद्धा आपल्याला काळजी आहे.
1,00,000च्या मोटरसायकल मध्ये पेट्रोलच्या ऐवजी जर रॉकेल टाकलं तर ते इंजिन खराब होतं, ती गाडी खराब होते. कोट्यवधी रुपयाचा नरदेह भगवान परमात्मानं फुकट दिलाय आपल्याला. त्या गाडीत जर काही टाकलं तर ही गाडी खराब नाही होणार का? त्या गाडीचे तरी पार्ट तुम्हाला भेटतील, पैसे जातील तुमचे. आणि या का गाडीचे एकदा का पार्ट खराब झाले, शेवटच्या वेळेला आपल्याला अंत्यविधी आल्याशिवाय राहत नाही आणि ते पार्ट तर कधी बदलून भेटत नाही. अहो किंमत कळते माणसाला. एखाद्या व्यक्तीला हात नसतील तर किंमत विचारा काय असते, तर एखाद्याला पाय नसतील तर किंमत विचारा काय. तर जो नरदेह फुकट आपल्याला भेटलाय ना, आज कित्येक लोकांना शुगरचा त्रास चालू आहे, कित्येक लोकांना बीपीचा त्रास चालू आहे. गोळी खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि गोळी खाल्ल्याशिवाय झोप सुद्धा लागत नाहीये. आज तेच आरोग्य आपल्याला फुकट दिले भगवान परमात्मानं, किंमत नाही कळत आहे. तेच आनंदानं जीवन जगण्यासाठी कित्येक लोक स्वतः मृत्यूशी झुंज देत आहेत. रोज हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांना शुगर आहे. मी स्वतः पाहिलंय, जळगाव खानदेशकडे कार्यक्रम होता, 7 दिवस होते मी कार्यक्रमाला. त्या ठिकाणी एक जे विनेकरी, त्यांची मुलगी अगदी 3-4 वर्षाची मुलगी आहे. 3-4 वर्षाची मुलगी असताना तिला शुगरचा त्रास, रोज इंजेक्शन घेतल्याशिवाय त्या पोरीच्या दिवसाची सुरुवात नाहीये. एकुलती एक मुलगी, मुलगा नाहीये, दुसरी मुलगी सुद्धा नाही, एकुलती एक मुलगी. 3 वर्षापासून रोज तिला इंजेक्शन घ्यावं लागतंय. 3 वर्षाची मुलगी आहे. आयुष्यभर सांगा ना तुम्ही, जीवन जगण्यात अर्थ काय आहे? रोज जर सोया चाळणी होत असेल पूर्ण शरीराची, तोच नरदेह भगवंतानं फुकट दिलाय आपल्याला आणि त्याची किंमत कळत नाहीये. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा काळजी करू नकोस, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल असं शास्त्र सांगतोय. काही लोक सांगतील ताई जीवनमुक्त अवस्थेला आम्ही प्राप्त होऊ, पण कधी? आम्ही गेल्याच्या नंतर सांगू आम्ही आमच्या मुलाला की आमच्या हाडं तेवढे काशीला सोडा. अहो कर्म चांगलं नसेल तर आपल्या हाडं सुद्धा काशीला जात नाहीत. कर्म चांगलं नसेल तर हाडं सुद्धा काशीला जात नाहीत. 7 पिढ्यांनी बसून खाल्लं तरी प्रॉपर्टी नाही संपणार. पंचकृषीत याच्यासारखा श्रीमंत माणूस नाहीये. काहीतरी दुःखद घटना घडली, त्याच्या लक्षात आलंय 2-4 दिवसात आपला जीव निघून जाईल, प्राण त्याग होईल आपला. जीव निघून गेल्याच्या नंतर अगोदरच सांगतात स्वतःच्या पत्नीला, एक काम कर, 3 मुलं आहेत मला, माझ्या मुलाला सांग की माझी एकच इच्छा आहे शेवटची, मी गेल्याच्या नंतर तेवढे माझ्या हाडं काशीला सोडा. हाडं काशीला सोडा म्हटल्याच्या नंतर मुलानं काय केलं, लहान्या सुनबाईने एका पिशवीत हाडं भरले. लहानी सुनबाई होती, हाडं पिशवीत घातले आणि लहानी सून आणि लहान मुलगा आले रेल्वे स्टेशनला. रेल्वेमध्ये बसले, आले काशीमध्ये उतरले. गंगा मैयामध्ये स्नान करणार. वरच्या दिशेला पुरुष मंडळी स्नान करतात, खालच्या दिशेला महिला मंडळ स्नान करतात. जशी लहान्या मुलानं पिशवी उचलली, याला माहितीच नाही हाडाची पिशवी कोणती करंजाची पिशवी कोणती. पिशवी उचलली, आलं गंगा मैयात स्नान केलं, ती पिशवी टाकली. त्याला वाटलं हाडं सोडले, म्हातारं सोडलं. आले ना गावाकडे. 2 नंबरचं जरा आगाव होतं पा. ते म्हणे म्हातारा जाऊ शकत नाही काशीला. चांगलं कर्म केलं, एवढं करामती होतं, कोणाचा 10वा सोडला नाही, कोणाचा 13 नाही, कोणाचा महिना नाही, सगळं खायचं आणि बायकोला खिशात घालून घरी घेऊन यायचं. एवढं करामती होतं. स्वतःच्या घरातला बंद पडलेला बल्ब मंदिरात आणून लावायचं, मंदिरातला चालू घरी घेऊन जायचं. कधीच बसले, कधी गप बसलोच नाही. ते सगळ्याच पाठीमागं बसणार, तंबाखूचा विडा तोंडात, नुसतं डोळा त्याच्यावर, इथं कोणाची चांगली चप्पल आहे का. वर्षातून एकदा सप्ताह आला की वर्षभर पुरणारे चपले घरी घेऊन जायचं. एवढं करामती असताना 2 नंबरचा मुलगा म्हणे हे म्हातारा कधी काशीला जाऊ शकत नाही म्हणे. पिशवी पाहिली, लहान्याला वाटलं म्हातारा मी काशीला सोडलं. 2 नंबरचा मुलानं ते पिशवी पाहिली, हाडाची पिशवी घेऊन आलं. म्हणे तुला वाटलं का म्हणे म्हातारा गेलं नाही म्हणे, हे बघ म्हातारा पिशवीत परत आलं. सगळ्यात मोठा मुलगा म्हटला पोरांचा, बापाचा माझा जीव जास्त होता म्हणे, वडिलाचा मी सोडतो म्हणे बाबाला काशीला. मोठ्या पोरानं हाडं पिशवीत नाही घातले, तेच हाडं मिक्सरच्या भांड्यात घातले, बारीक बुकटी केली आणि ती बुकटी एका डब्बीत भरली. डब्बी घातली खिशात मोठ्या मुलानं. रेल्वे स्टेशनला आले, 2 जण आले, जुग 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 कुठं काशीला. काशीमध्ये उतरले, गंगा मैयात स्नान करणार. वरच्या दिशेला पुरुष मंडळ, खालच्या दिशेला महिला मंडळ. मोठ्या मुलानं आंघोळ केली, खिशातून डब्बी काढली, जशी हाडाची डब्बी काढली तशी ती गंगा मैयात टाकली. चांगलं कर्म नसेल तर हाडं काशीला जात नाही हे सांगायचं. त्याच समान रेषेला मोठी सुनबाई स्नान करत होती. तिनं असा गंगात पाणी घेण्यासाठी असा गंगा मैयात हात घातला. जसा हात घातला तशीच ती डब्बी मोठ्या सुनबाईच्या हातात. तिला वाटलं गंगा मैयानं मला प्रसाद दिला.
अशी लपून ठेवली, पॅक हातात धरली, सोडलीच नाही तिनं. मालकाला सुद्धा नाही दाखवली म्हणे, डायरेक्ट ब्राह्मण बोला दाखायच्या. डब्बी पिशवीत घातली, आले ना गावाकडं. कपाट होतं, कपाटामधलं आतमधलं लॉकर, त्यात पिशवीत पिशवी, पिशवीत पिशवी, 7-8 होत्या. आतमध्ये ती डब्बी ठेवली. 2 नंबरचा मुलगा म्हणे दाखवा पिशवी. पिशवी पाहिले तो कुठं म्हातारं सापडतंय. म्हातारं सोडलं म्हणे काशीला. मनामध्ये खंत वाटायचीच, म्हातारं गेलंच कसं काशीला, पिशवीत कुठंच सापडेना ना. म्हणे आता तुमच्या हाताने गेलं तर मोठ्या जोडीच्या हाताने पूजा करू म्हणे आणि पितृदोषातून मुक्त होऊ म्हणे. म्हातारं गेलं काशीला. मोठा मुलगा आणि मोठी सून बसा म्हणे तुम्ही पूजेला. बसले ना पूजेला, पूजा करण्यासाठी बसले. पूजा चालू असताना सगळी पूजा आटपली. ब्राह्मण बुवा म्हणे आता आणा प्रसाद. प्रसाद म्हटलं की मोठ्या सुनबाईची ट्यूबलाईट पेटली. ती म्हणे माय ब्राह्मण बुवा थांबा म्हणे, ह्या काय प्रसादाचं घेऊन बसले म्हणे, गंगानं मला प्रसाद दिलाय म्हणे, आलेच आता घेऊन येते. गेली ना डब्बी आणायला. कपाट उघडलं, लॉकर काढलं, पिशवीत पिशवी, पिशवीत पिशवी, 7-8 उघडल्या. 2 नंबरच्या मुलानं पाहिली ती पिशवी, डब्बी. म्हणे वहिनी डब्बी द्या. डब्बी हातात घेतली म्हणे मी प्रसाद वाटतो. डबे घेऊन आलं म्हणे दादा उठ म्हणे, झालं का? अरे उठ म्हणे पाठवून. झालं काय? तुला सांगितलं ना उठ, तुला वाटलं पूजा, म्हातारं सोडलं, उठ म्हणे पूजा. अरे झालं काय? पूजा करायच्या पात्रतेचं नाही म्हणे, तू उठ इथून आली. मग सांगतो आज झालं काय ते तर सांग. अरे काय उपयोग नाही झाला म्हणे, एवढा खर्च करून पूजा करून, उठ तू आधी नंतर सांगतो. आज झालं काय ते तरी सांग म्हणे. तो म्हणला तुला वाटलं का दादा म्हातारं गेलं? म्हातारं काशाला नाही गेलं म्हणे, हे बघ डब्बीत म्हातारं परत आलं. मला सांगायचंय, कर्म चांगले नसतील तर आपले हाडं सुद्धा कधी कशाला जाऊ शकत नाही. त्यासाठी चांगलं कर्म करा. कारण जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे कल्याण. देह करे जे जे काय, देह करे जे जे काय, आत्मा भोगी तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं कर्म असेल तसं फळ भेटतं पहा. मग कर्म चांगलं करायचं की वाईट करायचं तुमच्या हातात आहे. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला समजावून सांगतात, राजा काळजी करू नकोस, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी असं शास्त्र सांगतो की तुझ्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा अरे जोपर्यंत माणूस आईच्या गर्भात आहे ना तोपर्यंत देवाला विनंती करतो, एक वेळा कर या दुःखा वेगळे. देवा एकदा बाहेर आलो ना, एकदा या दुःखातून बाहेर काढा. फक्त तुझं नामचिंतन करेल. पण बाहेर आल्याच्या नंतर मात्र देवालाच आपण लक्षात ठेवत नाही. लोकाला विचारा ना, आजी एखाद्या बाईला विचारावं, ताई आव चला ना कथेला. ताई म्हणतात आता कवय का आमचं कथा ऐकायचं, 50-60चे झाल्यानंतर ऐकू कथा. प्रत्येकाला वाटतं म्हातारपण आल्याच्या नंतरच आपण परमार्थ केला पाहिजे. म्हातारपण येईल हे कशावरून? अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे. एका व्यक्तीनं पाय 1 लाख रुपयात त्याला घोडा खरेदी करायचा. माणूस कसा संसारात राहतो ते सांगते. जीवनामध्ये आल्याच्या नंतर घोडा खरेदी करायचा म्हणून त्यानं 1 लाख रुपये जमा केले. घोड्याच्या बाजारामध्ये घोडा आणण्यासाठी निघाला. पण त्याच बाजाराच्या अलीकडे जिथे घोड्याच्या झुले भेटतात, घोड्याच्या घुंगरमाळा भेटतात, पायातली पैंजण भेटतात, त्या ठिकाणी गेला तो. ते घोड्याच्या बाजारात गेला. त्याने विचारलं, दादा हे सामान कितीला आहे? त्यानं झुली घेतली.
घोड्याच्या गळ्यातले घुंगर माळा घेतल्या, पायामध्ये बांधण्यासाठी ते फुलांचे हार घेतले, घोड्याला सजवण्याचं सगळं सामान त्याने घेतलं. त्याचे 25,000 रुपये खर्च झाले. 1 लाखातले 25 गेले, किती राहिले बोला? 75,000. 75,000 घेतले. घोड्याच्या बाजारात आला आणि घोड्याच्या बाजारात येऊन त्यानं विचारलं, पांढरा शिपीत घोडा आहे, सुंदर देखणा घोडा आहे. तो घोडा त्याला आवडला. म्हणे दादा हा घोडा कितीला दिला? त्या व्यक्तीने सांगितलं त्या घोड्याची किंमत 1 लाख रुपये. आता याच्याकडे किती राहिले बोला ना? 75. घोडा 1 लाखाला. माणसाचं सुद्धा तेच आयुष्य आहे. येतो भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्यासाठी जन्म धारण करून घेऊन येतो आपण, पण इथं आल्याच्या नंतर आपण घोड्याच्या झुली जमा करत राहतो. हे माझं, संसार माझा, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी. माणूस बिना लग्नाचा आहे तोपर्यंत 2 पाय. एकदा का लग्न झालं किती पाय होतात बोला? 4. 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा आता. बस तसंच उजवण्याचं काम करतो आपण. मला सांगायचंय तुम्हाला एकच, प्रपंचात आपण म्हणतो दुःख बांधावडी आहे हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. संसार करायचा आपण सोडून दिलाय का? प्रपंचात आपण राहतो. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळवेळा. जसा एखाद्या लहान मुलीनं दिवसभर भातुकलीचा खेळ खेळावा, सायंकाळची वेळ झाली आणि आईनं आवाज दिला, बाळा घराच्या दिशेनं लवकर ये. दिवसभर थाटलेला संसार एका क्षणात पिशवीत भरते आणि आईच्या आवाजाच्या दिशेनं निघते. बस तसं माणसाला संसारात राहता आलं पाहिजे. प्रपंचात पहा तुम्ही, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर, बशी बसे जागेवर, कप हिंडी दारुदार. माझं बोलणं समजलं ना कपांना? कपाची कायम दशा आहे. बशी फुटली, विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुटती नाही. आईने सांगितलं, बाळा जा शेजाऱ्याच्या काकूकडं कपामध्ये साखर घेऊन ये. बाळ्यानं कपाच्या कानात बोट घातलं आणि निघालं गोल गोल फिरवत गाणे म्हणत. जशी रस्त्यावर आला आणि कपानं उडी मारली तशी कपाचा कान तुटला. साखर घेऊन आला, आई पटकन साखर ओतून घे. म्हणे का? आई आत्ताच्या आत्ता कपाला उकरड्यावरती फेकतो म्हणे, फुटबॉल सारखाच उडवतो म्हणे कपाला. आत्ताच्या आता पटकन साखर ओतून घे. काय झालं पप्या? अगं आई कपाचा कान तुटला म्हणे, आता चहा पिण्याच्या कामाचा नाही राहिला. म्हातारी म्हणती, पप्या अरे नाही चहा पिता आलं म्हणून काय झालं? नका का चहा पिता येईना, पण आपण फेकायचं ना म्हणे. का? हिरव्या मिरीच्या ठेचा ठेवू त्या कपात. आपण ठेच्याच्याच कामाचे. एकदा का लग्न झालं, आणा 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 आणा, कप काना होतो पण आणा काही संपत नाही. मला सांगा महिला मंडळ बशांनो, भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता तुम्ही बोला? कुठे ठेवता? आतमध्ये ठेवता ना? आणि कपाला लटकते ना, त्याच्या कानाला लटकून ठेवावं लागतं. एक झालं काय का? एकदा पहा तुम्ही, एका कपानं आपल्याच बठांसारखं गाव होतं, 10 एकर कांदे लावले. पहा 10 एकर कांदे अख्ख्या बठांमध्ये याचाच कांदा 1 नंबर. लोक म्हणे काय राम होता त्याचा कांदा आला म्हणे 1 नंबर कांदा. अख्ख्या गावात चर्चा चालू होती. राम भाऊता त्याचा कांदा 1 नंबर. बशीला सुद्धा कानावरती कौतुक आलं. हा कप गेला कांदे विकायला. एक दिवस बशी म्हटली मला यायचं कांदे पाहायला. कांदे पाहायला म्हटल्यावर बशीनं उंच टाचाची चप्पल घातली, फिरून लावली फिरून 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 यायचं आणि लावून परत बाहेर जायचं. फिरून लावली उंच टाचाची चप्पल, साईड पिन केली, सुटू निघाली बांधानी. जशी बांधावर आली तशी धपकन थोबडवर पडली. बरं बशी मोडली जरी, कपानं उचलून कोणाला न्यायची? बशी मोडल्या. कपाची कायम दशा आहे पहा, अजिबात सुट्टीच नाहीये. म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय पहा. संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने
संसार के आंधी में बह जाने का डर है. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजा काळजी करू नकोस, हा नरदेह तुला फुकट नाही मिळेल. कित्येक जन्माचं पुण्य एकत्रित आल्याच्या नंतर मनुष्य देह धारण करता येतोय. हा जन्म कधी भेटेल की नाही सांगता येत नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, अब तो मिला ये फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय पण परत भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून या देहाचा उपयोग शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतात की भगवंताच्या भजनासाठी कर. का याच देही गडे देवाचे भजन. भजन जर गावातलं एखाद्या आपण म्हशीला म्हटलं भजन करू शकते का? देवी दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो. सांगितलेलं आहे मनशुद्धीसाठी तुला भजन करावं लागेल. विश्वातील सर्व सुख तुला प्राप्त होईल. कारण नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तेच नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. भगवान परमात्माच्या रूपाचं ध्यान कर. 7 दिवस वाया घालू नकोस, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल असं शास्त्र सांगतो. स्वतःच मन आणि इंद्रिय जिंकायला शिक. आणि इंद्रिय जिंकतात त्यांना ऋषी म्हणतात, आणि जे मन जिंकतात त्यांना मुनी म्हणतात. श्वासावरती ताबा ठेव, इंद्रिय जिंकायला शिक. इंद्रियावरती ताबा ठेव. कारण माणसाची इंद्रिय हे बकरी सारखी आहे. बकरी माहिती ना तुम्हाला, मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. बकरीला पहा तुम्ही, किती चारा खाऊ घाला पण ती अजिबात मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. एका राजानं स्पर्धा ठेवली, जो तरुण या बकरीला गच्च फुगून आणेल संध्याकाळच्या वेळेला तिनं कसाच चाऱ्याला तोंड लावलं नाही पाहिजे, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. गावातला एक 21 वर्षाचा मुलगा म्हणे मी जातो. राजाने मी जातो. राजाकडून बकरी घेतली गेला शेतात. दिवसभर उभ्या पिकात त्यानं बकरी सोडून दिली. अशी बकरी गच्च फुगली. संध्याकाळच्या वेळेला बकरीच्या पोटाला जरी हात लावला तरी फुटल अशी अवस्था झालेली. तिला चालता सुद्धा येईना. एवढं खाल्लं बकरीनं. संध्याकाळच्या वेळेला राजाकडे बकरीला घेऊन आला. राजा परीक्षा घ्या. घेऊ परीक्षा? हो म्हणे, घ्या परीक्षा. राजानं सुंदर अशी हिरवीगार घासाची पेंडी समोर केली. बकरीनं टुनकून उडी मारली की लचकन शेंडा तोडला. दुसरा तरुण तोही फेल झाला. तिसराही फेल झाला. एक होता 35 वर्षाचा, वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारा होता. तो म्हटला माझ्याकडे द्या बकरी. बकरीला शेतात घेऊन गेला. तर रिकामी नाही सोडली, बकरीची दोरी हातात घेतली. आणि जशी बकरीनं शेतात घेऊन गेल्यावर बकरीनं घास खाण्यासाठी तोंड पुढं केलं की बकरीच्या तोंडावर फटकन फटका मारायचा. बकरीनं मका खाण्यासाठी तोंड पुढं केलं की बकरीच्या तोंडावर फटकन फटका मारायचा. बकरीनं गवत खाण्यासाठी तोंड पुढं केलं की तोंडावर फटका मारून मारून बकरीचं सुद्धा तोंड सुजलं. बकरी म्हणली आता नाही खायचं म्हणे, आता उपवास आहे आपल्याला. दिवसभर काहीच नाही, चाऱ्याला तोंड नाही लावलं तिनं. संध्याकाळची वेळ झाली, बकरी पायात पाय गुंतून चालायची. पाठपोट एक झालं तिचं, चालताच येईना तिला. एक जर हात लावला तर 2-3 पालट्या खायला अशी झालेली बकरीची अवस्था. राजाकडे घेऊन आला म्हणे, राजा परीक्षा. अरे म्हणे लाज वाटते का तुला? अरे बकरीला काहीच खाऊ घातलं नाही म्हणे, तिचं तोंड बघ सुजलंय म्हणे, पोट एवढं खोल गेलं म्हणे, तू काही खाऊ घातलं की नाही? पायात पाय गुंतून चालते म्हणे ती. तो म्हटला तुम्ही परीक्षा तर घेऊन पा. राजानं घासाची पेंडी समोर केली, हिरवीगार ती घासाची पेंडी पाहिली बकरीनं टुनकून उडी मारली. शेंडा तोडणार तर बकरीला फटकेची आठवण झाली. बकरी म्हणे आता जर खाल्लं तर बाबा जीव घेईल म्हणे आपला, आता खायचं नाही, आज मला निर्जला एकादशी. आपल्याला सुद्धा फटके असतात पहा. एकादशीचा फटका, सोमवाराचा फटका, प्रदोषचा फटका. आणि सध्या माता मौल्याचं वजनात काम चालू आहे. 8 दिवसातून 2च दिवस जेवण करत असतील, बाकीचे 4-5 दिवस उपवासच चालू आहे. बरं उपवास का असं तसा चालू आहे का तुमचा? नवरात्रात पहा तुम्ही उपवास करता माता माऊल्या. घटस्थापनेच्या दिवशी 40 किलो आणि दसऱ्याच्या दिवशी 30-85. 1 महिन्यापासून तयारी चालते उपवासाची. किती उपवास? 9 दिवस धरायचा आणि 1 महिनाभर चालतं. मला उपवास आहे, मला उपवास आहे. लाडू करून ठेवणार, काय काय करून ठेवणार उपवासाचं. मालकाला सुद्धा सांगते पप्प्याचा बाप उपवास आहे, फळ आणा.
केळी आणा, सफरचंद, सांगता की नाही? मला सांगायचंय तुम्हाला, आपल्याला सुद्धा फटके आहेत चतुर्थीचा, एकादशीचा. राजा परीक्षितेला शुकदेव महाराज समजावून सांगतात, राजा माणसाची इंद्रिय हे बकरी सारखे आहेत, म्हणून इंद्रियावरती ताबा ठेवायला शिक. यानंतर सांगितलंय, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलंय. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. शुकदेव महाराज राजा परीक्षितेला सांगतात, भगवान परमात्माच्या रूपाचं वर्णन कर. जगाचा मलक एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर, किती सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटे करकटे ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर हेची ध्यान, सुंदर ते ध्यान. शुकदेव महाराज राजा परीक्षितेला सांगतात, भगवंताच्या रूपाचं वर्णन कर. यानंतर सांगितलंय, चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाला झालं. ब्रह्मदेवानं नारदांना सांगितलं, नारदांनी तेच व्यास महाराजांना, व्यास महाराजांनी त्याचा विस्तार 18,000 श्लोकांमध्ये केला. आणि तेच व्यास महाराजांपासून शुकदेवांच्या पर्यंत आणि शुकदेवांपासून राजा परीक्षितीपर्यंत पोहोचलाय. निमित्त मात्र राजा परीक्षिती आहेत, पण ते खरे भाग्यवान मात्र आपण आहोत. एका वेळेला विदुर काका दुर्जनाच्या मांदियाळीमध्ये राहत आहेत. दुर्योधन जो आहे पांडवांना त्रास देत आहेत. त्यासाठी एक दिवस पांडवांची शिष्टाई करण्यासाठी विदुर काका दुर्जनाच्या मांदियाळीमध्ये राहतात, पण स्वतःचं सज्जनत्व कधीच नाही सोडलं. दुर्योधनाकडे गेले, सांगितलं, दुर्योधना, अरे पांडवांना त्रास देऊ नका, पांडवांना त्रास देऊ नका. असं सांगितल्याच्या नंतर दुर्योधन सांगतो, काका मंत्री आहात तर मंत्रीपदीच राहा, आमच्या मध्ये मध्ये करू नका. विदुर काकांना वाईट वाटलं, तिथून निघाले. हस्तिनापूरच्याच बाजूला ज्या वेळेला विदुर काकांनी एक छोटीशी झोपडी तयार केली आणि त्या झोपडीमध्ये विदुर काका आणि त्यांच्या पत्नी सुलभा माता राणी राहत आहेत. काही कालांतराच्या नंतर हस्तिनापूर मध्ये भगवान गोपाल कृष्ण आलेले आहेत. राजसिंहासनावरती ज्या वेळेला पाहिलं, भगवान परमात्माला रथामध्ये बसलेलं पाहिलं, विदुर काकानी सुलभा माता राणी त्याचा उंच करू करू पाहायचे, देव आपल्याकडे पाहिल का, आपल्यावरती नजर टाकेल पा. पण जगाच्या मालकाला पैशाने किती श्रीमंत माणूस याच्याकडे लवकर नजर नाही पडत, पण अंतकरणातला शुद्ध भाव असेल ना, त्या व्यक्तीच्या वरती मात्र नजर पडल्याशिवाय राहत नाही. विदुर काकांनी उंच टाचा करून भगवंताकडे पाहत आहेत, जगाचा मालक आपल्याकडे पाहिल का. सुलभा माता राणीला सांगत असताना भगवान गोपाल कृष्णाची नजर विदुर काकांच्या वरती पडली. एवढे आनंदाने उड्या मारतात आणि एक इच्छा व्यक्त करतात, सुलभा, अगं तोच भगवान परमात्मा गोपाल कृष्ण आपल्या घरी येईल का ग. त्या ठिकाणावरून भगवान परमात्मा दुर्योधनाकडे आले. दुर्योधना, अरे पांडवांना त्रास देऊ नको, खूप काही प्रॉपर्टी नाही मागत आहे, पण 5 पांडवांना कमीत कमी 5 गावं तरी दे. सांगितलं, देवा 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन भेटणार नाही, एवढी सुद्धा जमीन नाही देणार. आणि काही शिपायांना दुर्योधनाने सांगितलं, अरे धरा धरा त्या काड्याला, जगाच्या मालकाचा अपमान झालाय, भक्ताचा अपमान झालाय. भगवान परमात्मा तिथून निघाले. कृपा आचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. मी कायम सांगत असते पहा, भगवान परमात्मा सांगतात, तुम्ही तरी दृष्टाचं मीठ खाल्लंय म्हणून त्या मिठाला तुम्ही जागे आहोत. माणसानं कायम एका गोष्टीचा विचार करायचा आहे, ज्या माणसाचे, ज्या व्यक्तीचे विचार चांगले नाहीयेत, ज्यांचं बोलणं, ज्यांचं वागणं चांगलं नाहीये, उपवाशी राहिले तरी चालतील, पण त्यांच्या घरचं कधीच अन्न काय, पाण्याचा थेंब सुद्धा कधीच ग्रहण करायचा नाही. खावं कोणाचं, ल्यावं कोणाचं, गावं कोणाचं. ज्या व्यक्तीला गावामध्ये मान सन्मान नाही, जो व्यक्ती त्याची वागणूक व्यवस्थित नाहीये, त्याचं कौतुक सुद्धा आपल्या तोंडानं कधी करू नये, तो दोष आपल्याला प्राप्त होतो.
पण पहा तुम्ही, एका वेळेला साधू महात्म्यानं एका चोराच्या घरी अन्नदान करण्याची इच्छा झाली, चोराची म्हणून चोराच्या घरचं अन्न खाल्लं. चांदीच्या ग्लास मध्ये पाणी दिलेलं होतं, चोराच्या घरचं अन्न खाल्लं. लक्ष देऊन ऐका लेकरांना, थोडस शांत बसा. चोराच्या घरचं अन्न खाल्लं तर साधू महात्म्याची सुद्धा इच्छा निर्माण झाली. तो चांदीचा ग्लास घेतला आणि झोळीत टाकला. विचार केला, दृष्टाच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे. भगवान परमात्मा म्हणतात, या ठिकाणी जिथे माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे अन्न काय, पाणी सुद्धा ग्रहण करू शकत नाही. जगाचा मालक जवळ सांगतात विदुर काकांना, ज्या वेळेला उद्धवाला बडे बडे मंदिर कोण्या काम के, या भजनातून लक्षात घ्यायचंय. 3 मजली बिल्डिंग आहे. कधीच त्याच बिल्डिंग मध्ये साधू संतांचे चरण तुमच्या लागले नसतील, त्याच बंगल्यात कधीच एखादं पात्र तरी उठवलं नसेल, एखाद्या साधू महात्म्याला भोजन दिलं नसेल. सुंदर वर्णन केले भजनातून. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं होवे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर होण्या काम के, भाव अगर नहीं होवे, चल विदुरा घर जावे. उद्धवाला सांगतात, उद्धवा विदुर काकांच्याकडे चला. भगवान परमात्मा उद्धवाला घेऊन विदुर काकांच्या द्वारावरती आले. विदुर काकांच्या द्वारावरती आल्याच्या नंतर पाहिलं, सुलभा माता राणीला सांगत होते, तो काना, तो लाला, जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण आपल्या झोपडीवरती कधी येईल का? गरीबाचा अंतकरण तो जाणणार असेल तर नक्कीच येईल. सुलभा माता राणी सांगतायत. विदुर काका डोळे बंद करून नाचून स्वतःच्या झोपडी भोवताली भजन करतायत. झोपडीमध्ये सुलभा माता राणी आणि विदुर काकांचं भजन चालू आहे. गोविंदो मेरो हे गोपाल मेरो हे, गोविंदो मेरो हे गोपाल मेरो हे. भगवान परमात्माने विदुर काकांना पाहिलं भजन करताना, अंतकरण भरून आलं. कित्येक वेळ भगवान परमात्मा द्वाराच्या बाहेर स्तब्ध उभा राहिलेत आणि झोपडीमधून पाहतायत, आतमध्ये पाहतात. डोकावून विदुर काकांना कसलाही प्रकारचं भांडण नाही, झोपडीवरती कोणी आलंय का. भगवान परमात्मा स्वतः आवाज देतात, काका अहो मी आलोय. जगाच्या मालकाला पाहिलं आणि विदुर काकांना एवढा आनंद झाला, उड्या मारून भजन करतात. सांगितलं, सुलभा अगं आसन टाक बसण्यासाठी, फुलांचं आसन टाकलंय. कित्येक वेळ बसल्याच्या नंतर सुलभा माता राणीला आणि विदुर काकांना भगवान परमात्मा सांगतात, काका आलोय मात्र खरं आहे, पण खूप भूक लागली हो, काहीतरी खाण्यासाठी आहे का? विदुर काकांच्या तर डोळ्यातून पाणी चोऊ लागलं, रडू लागले. देवा गरीबाची मजाक करता का? अहो श्रीमंताच्या घरून तुम्ही आलायत, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट कित्येक दासा तुम्हाला वाढण्यासाठी असतात. एका वेळेला जर तुमच्या कृपेने अन्न भेटलं तर दुसऱ्या वेळेला भेटेल की नाही याची पंचायत आहे आमची. खाण्यासाठी काहीच नाही देवा. नाही काका खरं सांगतोय, मी काहीच खाल्लं नाही, मला भूक लागली. देवा गरीबाची मजाक करू नका, खरं सांगतोय खाण्यासाठी काहीच नाही देवा द्यायला. बाहेर चुलीवरती कण्या शिजत होत्या. जगाचा मालक विचारतो, काका त्या चुलीवरती काय गदगद करताय म्हणे. सांगितलं, लाला कण्या आहेत. मग कण्या द्या ना खाण्यासाठी, मी कण्या खातो. विदुर काका रडू लागलेत. लाला अरे पंचपक्वानाचं भोजन खाणारा तू, कित्येक दास्या तुला भोजन वाढण्यासाठी असतात, पण तू गरीबाच्या घरचं अन्न कण्या नाही देवा, नाही खाऊ देणार. कण्या दिल्या असत्या रे देवा, पण त्या कण्यामध्ये ना
पाणी जास्त झालंय आणि कण्या कमी पडल्यात, पातळ कण्या झाल्यात, नाही देऊ शकत तुला. बरं नाही वाटत रे देवा, श्रीमंताच्या घरून आलोय, पण गरीबाची मजाक नको करू. काका खरं सांगतोय, मी खरंच काही खाल्ले नाही, मला भूक लागली आहे, काहीतरी खाण्यासाठी दे, मी कण्या खाणार. काका म्हणतात देवा नाही खाऊ देणार कण्या मी. काका मी कण्या खाणार. जगाचा मालक जेच आसनावरतून उठाले, धावत पडत गेले, कण्याचं पातेलं घेतलं, केळीचं पान अंथरलं आणि केळीच्या पानावरती त्या कण्या टाकल्या. कण्या टाकल्याच्या नंतर पाणी जास्त होतं, कण्या कमी पडल्यात, आजूबाजूला कण्या जात होत्या. काका सांगतात लाला तुला सांगत होतो ना, का ना सांगत होतो मी, कण्यात पाणी जास्त आहे, कण्या कमी आहेत, नाही खाता येणार. जगाच्या मालकानं अंतकरणातला भाव शुद्ध पाहिला विदुर काकांचा, आणि विदुर काकांच्या घरी केळीच्या पानावरती अंतरल्या त्या कण्या एका हातानं दोन्ही हातानं भगवंत कण्या सावरायचे आणि त्या कण्या खाऊ लागले. विदुर काकांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहतात. देवा किती अभागी आहे रे, किती दुर्भाग्य आहे. जगाचा मालक स्वतः होऊन चालत माझ्या झोपडीवरती आलाय, खाण्यासाठी काहीतरी मागतायत, पण खाण्यासाठी काही देऊ शकत नाही. सुलभा माता राणी केळी देऊ लागल्यात, गाभा स्वतः खातात, साली भगवान परमात्माला. विदुर काकांनी पाहिले, सुलभा काय करतेस, देवाला तू साली खाऊ घालतेस. स्वामी चुकलं माझं, देहभान विसरून गेले. भगवान परमात्माला गाभा खाऊ घालू लागले, पण जगाचा मालक सांगतात काका जी चव त्या सालीत होती ना, तीच चव आता या गाभ्यात सुद्धा नाही राहिलेली. जगाचा मालकाला प्राप्त करायचं असेल तर काहीच नाही लागत दादा, फक्त अंतकरणातला भाव पाहिजे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत, पण भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्ली देवानं. तुम्ही किती श्रीमंत, तुम्ही किती गरीब, देवाला घेणं देणं नाहीये. अंतकरणातला फक्त भाव शुद्ध पाहिजे, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. काका सांगता देवा नाही देऊ शकत काही खाण्यासाठी. जगाच्या मालकानं कन्या सुद्धा खाव्यात. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा लबेला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा लबेला, मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला. मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा लबेला, मनमोहन मुरली वाला. अंतकरणात फक्त भाव शुद्ध पाहिजे. कधी कधी लोक सांगतात पहा ताई आमच्या घरी आलात जेवणासाठी, गरीबाची चटणी भाकरी गोड करून घ्या. श्रीमंताच्या घरची पुरणपोळी खाण्यापेक्षा सुद्धा ज्याच्यात भाव शुद्ध नाही, गरीबाच्या घरची चटणी भाकरी सुद्धा पुरणपोळीपेक्षा सुद्धा चांगली असते पहा. माणूस फक्त मनानं श्रीमंत पाहिजे, पैशाने श्रीमंत असून उपयोग नाही. माणसाच्या मनाला झालेला आजार आहे, पैसा असेल तर आपण श्रीमंत आहोत. जगाच्या मालकानं सुद्धा पैशाने विचार नाही केलेला. श्रीमंताच्या घरचं तुम्ही सोन्याच्या ताटात देता की चांदीच्या ग्लासात पाणी देता, घेणं देणं नाहीये. फक्त एखाद्याचा आत्मा शांत करणं आणि अंतःकरणातून श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्या व्यक्तीचा फक्त आत्मा शांत करणं आणि त्याला पोटभर भोजन देणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. दुसरं काहीच करण्याची आवश्यकता नाही.
जगाचा मालक भगवान परमात्मा विदुर काकांच्या झोपडीवरती जाऊन विदुर काकांच्या झोपडीतील विदुर काकांच्या कन्या खातायत. ही चरित्र कथा ज्या वेळेला राजा परीक्षिती श्रवण करतायत, राजा परीक्षितीच्या लक्षात आलं, मन भरून आलं की या भक्तांच्या चरित्राकडे पाहिलं तर आपलं चरित्र काहीच वाटत नाही, आपल्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आणि महान आहेत. त्यानंतर देवहूतीची कथा येते. आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या प्रजापतीला देण्यात येते. त्यांना यज्ञ नावाचा मुलगा झाला. दक्षना नावाची मुलगी त्यांना पत्नी म्हणून मिळावी. यानंतर दक्षाला कन्या, दक्षाची 13 क्रमांकाची कन्या, तिचं नाव सती. सती ही भगवान भोलेनाथाला पत्नी म्हणून देण्यात येते. पण दक्षाला प्रजापती हे पद भेटलं. ब्रह्मदेवानी सांगितलं होतं मला सृष्टीच्या निर्मितीमध्ये मदत कर. दक्षाने 20,000 पुत्र निर्माण केले होते. अरण्यात पाठवलं. अरण्यात पाठवल्याच्या नंतर नामचिंतन चालू आहे. नारद मुनींनी सांगितलं कशाला संसाराच्या भानगडीत पडता, अरण्यात जाऊन देवाची प्राप्ती करून घ्या. दक्षाला राग आला, श्राप दिला, नारदा 2 मिनिटपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून कधीच तुम्ही कोणाला उपदेश करू शकणार नाही, हा दिलेला श्राप आहे. ब्रह्मदेव सांगतात दक्षा काय केलंस तू, हे या पापातून उतराई होण्यासाठी बाबा काय करावं लागेल असं विचारल्याच्या नंतर सांगितलं. ब्रह्मदेव सांगतात 9 दिवस माई भगवतीची उपासना कर. सगळ्यात अगोदर विश्वातला माई भगवतीचा गोंधळ कोणी केला असं जर कधी तुम्हाला विचारलंच, विश्वातला सर्वात पहिला गोंधळ हा दक्ष महाराजांनी केलेला आहे. 9 महिने 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा सगळ्यात अगोदर दक्ष महाराजांनी जाळलेला आहे. तोच गोंधळ आपण सुद्धा 9 दिवस करतो. त्या माई भगवतीचा गोंधळ करत असताना 9व्या दिवशी ज्या वेळेला भगवती माता प्रगट होते आणि भगवती प्रगट झाल्याच्या नंतर विचारलं दक्षा तुझ्यावरती प्रसन्न आहे, काय पाहिजे. माता माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये. माई भगवती समजावून सांगते दक्षा अरे मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये, मी धगधगती ज्वाला आहे. मी तुझ्या पोटी तुझी कन्या म्हणून जन्माला येईल, पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट उपवर झाल्याच्या नंतर महादेवाच्या सोबत लग्न लावून द्यावं लागेल, आणि दुसरी अट ज्या दिवशी महादेवाचा अपमान तुझ्याकडून घडेल त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या पूर्ण राज्याचा विध्वंस करून मी निघून जाईल. दक्षानं पहिली अट सांभाळली पण दुसरी अट नाही सांभाळता आली. उपवर झाल्यावर लग्न लावून दिलं महादेवाच्या सोबत, पण दुसरी अट दक्षाला प्रजापती पद भेटलं. सर्व देव देवता सभेमध्ये आल्याच्या नंतर उठून उभे राहिले. महादेवाला समाधी लागलेली आहे. समाधीस्थ असताना दक्षानं पाहिलं माझा जावाई उमापती महादेव पण माझा आदर सन्मान करण्यासाठी उठून उभा नाही राहिला. राग आला. सूड घेईल सूड भावनेनं दक्ष महाराजांनी महायज्ञाचं आयोजन केलं. त्या महायज्ञामध्ये सर्व देवतांना आमंत्रण दिलेलं आहे, पण इकडे महादेवाला मात्र आमंत्रण नाही, निमंत्रण दिलेलं नाही. महादेवाला सांगितलं नाही, सतीलाही सांगितलेलं नाही. ज्या वेळेला लक्षात आलं सर्व देव देवता आकाश मार्गे निघालेत, पण नारद मुनी जाताना पाहिले. सती मातेने विचारलं कुठे चाललायत. सांगितलं सती तुमच्या पित्याच्या घरी महायज्ञ आणि तुम्हाला सांगितलं नाही का. पहा तुम्ही सख्या भावाचं जर भांडण असेल आणि नेमकं त्या भावाच्या मुलीचं लग्न ठराव, ज्याचं भांडण तिसरं जातं मध्ये आणि या दोघांच्या मध्ये काडी लावून देण्याचं काम करणार. आम्ही काय बोलायचं त्याला. काल तर म्हणत होता त्याने बहिणीचं भावा स्वतःच्या मुलीचं किती उत्साहात लग्न केलं, थाटात केलं तरी नाही आपण पाऊल टाकणार, कशाला त्याला पत्रिका देता म्हणे असं सांगणार. आणि समोर जाऊन दुसऱ्या भावाला म्हणणार अहो काय खरं तुमच्या भावाचं, कालच म्हणत होता काही झालं तरी जमल, अख्ख्या गावातले लोक येतील माझ्या आनंदामध्ये सहभागी होतील, पण कशाला त्याला पत्रिका म्हणे. अजिबात त्याला पत्रिका देणार नाही. आले तरी सुद्धा जात नाही. दोघांच्या मध्ये भांडण लावून देण्याचं काम करतात. सती माता आणि दक्ष महाराज यांच्यामध्ये नारद मुनी सांगतात तुम्हाला आमंत्रण नाही का, तुम्हाला बोलवलंही नाही का. सर्व देव देवता निघालेत. सती मातेनं पाहिलं, तिथून निघून आल्या आणि उमापती महादेवाला सांगतात स्वामी तुमच्या सासऱ्याच्या घरी महायज्ञाचं आयोजन केलंय म्हणे. आता सतीला म्हणता आलं असताना माझ्या बापाच्या घरी पण नाही म्हटल्या, तुमच्या सासऱ्याच्या घरी महायज्ञ आहे आणि त्या महायज्ञामध्ये आपल्याला आमंत्रण नाही, पण जावं मात्र लागेल, कारण तुमचं नातं ही सासरा जावयाचं नातं आहे. आजच्या दिवशी
भगवान भोलेनाथ सतीला समजावून सांगतात की एका वेळेला ब्रह्मसभेमध्ये दक्ष महाराजांना वाटलं की माझ्या जावयानं माझा अपमान केलाय. मी अपमान केला नव्हता, पण तरी सुद्धा वाटलं माझ्या जावयानं माझा अपमान केलाय, म्हणून सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला बोलवलं नाही सती. सती म्हणते स्वामी तुमचं नातं ही सासरा जावयाचं नातं आहे, आपल्याला बोलवण्याची काय गरज आहे म्हणे. तुमचं नातं सासरा जावयाचं नातं आहे, हे जपलं तर टिकल आणि ताणलं तर तुटल्याशिवाय राहणार नाही. नाते सुद्धा माणसाचे तसे आहेत, दोऱ्यासारखे आहेत. एखादा धागा जर जास्तच ओढला तर दोरात ओढलेला दोरात तुटतो पहा. सगळ्यांना माझा प्रश्न आहे, एकदा तुटलेला दोरा परत जोडता येतो का? बोला ना. येतो ना जोडता? जोडता येतो, पण मध्ये गाठ बनत असते. एकदा का नातं तुटलं, किती जोडण्याचा प्रयत्न करा, वेळोवेळीला त्या गाठी उद्भवल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी माणसाचे नाते धाग्यासारखे जपले तर टिकतील आणि ताणले तर तुटल्याशिवाय राहणार नाही. समजावून सांगितलं सती, आपल्याला आमंत्रण नाहीये, गेलीस तर अपमान होईल. सती मातेला कोणाचं ऐकावं लक्षात येणार. कधी कधी होतं बाईला प्रश्न पडतो, मालकाचा ऐकावा की स्वतःच्या वडिलाचा ऐकावा. एका वेळेला पहा, धोंडा जेवणासाठी जावाई बापू मुलीला घेऊन आलेले होते. यांना परत पाठवायचं म्हणून पहिल्या काळात पाऊल वाटीने निघायचे. सासरी सोडण्यासाठी मुलीला घेऊन निघाले. जात असताना पाहिलं, एक ज्वारीची शेती दिसली. समोर जावाई बापू चालतायत, मध्ये मुलगी चालते आणि पाठीमागे सासरे. ज्वारीची शेती पाहिली आणि तेवढ्यात जावाई बापू म्हणतात, सासरे बुवा. सासरे बुवाने सांगितलं, अगोदर जावाई बापू, या ज्वारीवाल्या शेतकऱ्याला नक्कीच ज्वारी कमीत कमी 30 पोते तरी ज्वारी होईल. 30 पोते ज्वारी म्हटलं तर जावाई म्हणतो, सासरे बुवा वयामानानं म्हणे तुमचा अंदाज चुकायला लागला म्हणे, या माणसाला 20 पोते ज्वारी होईल म्हणे. म्हातारा सासरा म्हणायचा 30 पोते आणि जावाई म्हणायचा 20 पोते. लागलं ना दोघाचं भांडण. जावाई बापू, अहो 30 पोत्यापेक्षा एक वंजळ भरही कमी नाही ज्वारी व्हायची. जावाई म्हणायचं, सासरी बुवा 20 पोतेपेक्षा जास्त एक वंजळ भरे नाही होणार. यांचे 30 पोते 20 पोते 30 पोते. दिपाड देहाच्या जावयानं म्हातारा सासरा खाली पाडला आणि छातीवर बसला. सासरे बुवा म्हणा 20 पोते. जावाई बापू जीव गेला तरी चालल, पण 30च पोते. आता आपण म्हणत नाही का, माळ्याचे मकान कोल्ह्याचे भांडण. भांडण लागलं ना जोरात, जीव जायची बारी आली यांची, पण तरी ऐकच ना. जावाई बापू काही करा तुम्ही, या माणसाला 30 पोत्यापेक्षा कमी एक वंजळ भरही ज्वारी होणार नाही. जावाई म्हणायचा, सासरे बुवा या माणसाला 20 पोत्यापेक्षा जास्त वंजळ भरही नाही. दोघांचं भांडण लागलं, पण मुलीला कळणार नेमकं समजावून सांगावं कोणाला. मालकाला सांगाव की वडिलाला सांगाव. तेवढ्या ती बापाला म्हणे, बाबा अहो कशाला तुम्ही त्यांच्या नादी लागले म्हणे, द्या सोडून. अहो खालीन पानं तुमची पाठ घासून घासून लाल झाली. तिचं नाव होतं वसू. पुरीचा बाप म्हटला, वसू माझे खालून पाठ किती पण घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. तशी अवस्था होते पा कधी. नेमकं ऐकावं कोणाचं तेच कळत नाही. सती मातेला लक्षात येईना कोणाचं ऐकावं. उमापती महादेव सांगतात, सती काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जावं नये, आणि काही ठिकाणी नाही बोलवता देखील जावं. एखाद्या ठिकाणी पहा तुम्ही महिला मंडळ बोलवलं तरच जायचंय. तुमच्या नातेवाईकात म्हणा, गावातल्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या मुलीचं लग्न आहे, लग्न ठरलंय, तुम्हाला पत्रिका नाही, मुळवाटी नाही, सांगितलं सुद्धा नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही सुंदर मेकअप करून एखादी वस्तू घेऊन गेले. मान सन्मान भेटेल की अपमान होईल? तिथे अपमान झाल्याशिवाय राहत नाही. तिथे माणसाला पत्रिका असेल, मुळवाटी असेल तरच जावं. काही ठिकाणी किती मुळवाट्या दिल्या तरी जायचं नाही. दोघा जणांचे भांडण लागलेत, जोरात जोरात भांडण चालू आहे, किती मुळवाट्या दिल्या किती पत्रिका दिल्या तरी जायचं नाही तिथे. पण काही ठिकाणी नाही बोलवता जावं. आता काही काही लोक म्हणतील, ताई ज्ञानेश्वर दादा आमचे गुरुजींनी सुंदर कथेचं आयोजन केलंय, तुम्हाला गुरुजींनी तर कथेला बोलवलंय, पण आम्हाला सांगितलं सुद्धा नाही, फोन नाही केला. आता त्यांनी तुम्हाला कथेला बोलवलं काय? त्यांच्या पोरीचं लग्न नाही, लग्न असलं भाई ते सांगतील तुम्हाला. पण इथं माणसानं कोणीच, प्रत्येकाला आपोआपल्या जीवनाच्या उद्धाराची काळजी पाहिजे. एवढ्या सहजासहजी भेटत नाही. जीवनाच्या उद्धाराची काळजी असेल तर कधीच कोणी बोलवण्याची वाट नाही पाहणार.
आणि या ठिकाणी भगवान परमात्मा स्वमुखाने सांगतात, माझे भक्त गाती जेथे आणि नारदामी उभा तेथे. या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा विराजमान आहे. आणि इथे कोणीही बोलवण्याची वाट कधी पाहायची नाही. काही ठिकाणी माणसानं नाही बोलवता जावं. सतीला किती समजावून सांगितलं तरी लक्षात येत नाही. उमापती महादेव सांगतात, गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला आणि पित्याच्या घरी पुत्राला कधी बोलवण्याची आवश्यकता नाही. सती म्हणते, स्वामी मग मला माझ्याच बाप्पाच्या घरी बोलवण्याची काय गरज आहे? माझ्या पित्यानं सांगावं, तुमचं नातं हे टिकून ठेवण्यासाठी मला जावं लागेल. सती मातेनं उमापती महादेवाचा शब्द डावलला आणि तिथून निघाल्या. शब्द डावलला, तिथून निघाल्या. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, नक्षत्रास का उन सन्मानी, नक्षत्रास का उन सन्मानी. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. पिता भवन जब गई भवानी, नक्षत्रास काहून सन्मानी. ज्या वेळेला सती माता उमापती महादेवाचा शब्द डावलून निघाल्यात, वाटलं होतं पित्याच्या नगरामध्ये गेल्यावर आदर सन्मान स्वागत करण्यासाठी सर्व एकत्रित येतील. कोणी तर आलं नाही स्वागत करण्यासाठी. बहिणींनी अवहेलना चालू केली. का ग, तुझ्या मालकाच्या डोक्यातून पाणी गळत होतं, अजून थांबलं की नाही? कोणी म्हणावं स्मशानभूमीमध्ये राहत होता, अजून घर वगैरे बांधलं की नाही? कोणी म्हणावं का ग, अंगाला पूर्ण राख लावत होता, अंगावरती वस्त्र परिधान करत नव्हता, अजून वस्त्र परिधान केले की नाही? प्रत्येक जण अवहेलना करू लागली. सती मातेच्या लक्षात आलं, जगामध्ये किती झालेला त्रास मी सहन करेल, पण उमापती महादेवाचा त्रास मात्र, यांना कोणीतरी अवहेलना केलेला त्रास तो मला सहन होणार नाही. त्यावेळेला सती माता आईकडे आल्या, पण दक्षानं दंडी पिटवली होती. सांगितलं होतं महादेवाला आमंत्रण असल्याशिवाय येणार नाही, पण सती मात्र आल्याशिवाय राहणार नाही. आल्यावर जो कोणी त्याला जवळ करेल त्याला देह दंड देण्यात येईल. ज्या वेळेला स्वतःच्या पित्याकडे सांगण्यासाठी गेली, बाबा हे चुकीचं करताय तुम्ही, तुमचं नातं हे सासरा जावयाचं नातं आहे, काहीतरी गैरसमज झालाय तुमच्यामध्ये, हा गैरसमज दूर करणं फार महत्वाचं आहे, हे नातं टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे, समजावून सांगितलं. पण दक्ष महाराज सांगतात, सती अगं माझी एकुलती एक कन्या ऐश्वर्यामध्ये राहणारी, दे सोडून त्या महादेवाला आणि माझ्याकडे येऊन राहा, आयुष्यभर तुला आनंदात सांभाळतो. हे कधीच कोणत्याच बापानं कोणत्याच पोरीला सांगायचं नाही. एखादी सासू जोरात बोलली, सासरा जोरात बोलला की फोन कर, गाडी घेऊन लगेच न्यायला येऊ, तुम्ही तिला पुराल, पण कुठपर्यंत? तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही या जगातून निघून जाल आणि तिची भाऊजाई त्या घरात येते, खरा वनवास त्या दिवशी चालू होतो त्या बाईचा. त्यासाठी कोणी सांगायचं नाही. थोडा त्रास झाला की फोन करा, मी घेण्यासाठी येऊ. किती त्रास झाला असं सांगतात पहिल्या काळातले महिला, किती त्रास झाला मुलीला तरी तो त्रास कधीच ती स्वतः माहेरात सांगत नव्हती, कारण तिला माहिती होतं बापानं लोकांचं कर्ज काढून माझं लग्न लावून दिलंय. आता जर मी झालेलं दुःख, झालेला त्रास जर सांगितला ना, तर माझे आई वडील आत्महत्या करून जीव देतील. सासूबाई फार त्रास द्यायची सासरे, आता तेवढा त्रास राहिलेला नाहीये. 100तून एखाद्या दोघींच्या घरी तसं आहे. आता वनवास सासवांचा चालू झालाय, सोनायचं नाही. सती माता सांगतात, स्वामी बाबा एका वेळेला मी तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल, पण महादेवाचा मात्र त्याग करू शकत नाही. ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम,
जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम हो। मन मंदिर में वासाई तेरा, तेरी छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोगन तेरी शरण में आई। मन मंदिर में वासाई तेरा, तेरी छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोगन तेरी शरण में आई। तेरे ही चरणों में पाया, तेरे ही चरणों में पाया मैंने ये विश्राम। ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम हो। मन मंदिर में वासाई तेरा, तेरी छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोगन तेरी शरण में आई। तेरे ही चरणों में पाया, तेरे ही चरणों में पाया मैंने ये विश्राम। ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुबह न आए ना ऐसी शाम। त्यावेळेला सती माता स्वतःला योग गंगेत लीन करून घेतात। उमापती महादेवाच्या कानावरती बातमी पोहोचली। उमापती महादेव जटा आपटता तिसरा डोळा उघडला, वीरभद्राची उत्पत्ती होते। दक्ष महाराजांचं मी करणारं मस्तक उडवून टाका असं सांगितल्याच्या नंतर आदेश दिला आणि मी करणारं मस्तक उडवलं। दक्षाला बकऱ्याचं मस्तक बसवलं। दक्षाच्या पूर्ण राज्याचा विध्वंस केला। सती माता निघून गेल्या। ती अग्नीत स्वतःला लीन करून घेतायत। गोपाल कृष्ण भगवान की यानंतरची कथा आहे अर्थार्जनासाठी ध्रुव बाळाची एक सुंदर अशी कथा आहे। ती कथा आपण पाहू सगळ्यांनी। आज जास्त वेळ भजन नाही होणार, 2 मिनिट फक्त भजन होईल आणि नंतर 1-2 फुगड्या होतील। भजन घ्यायचं का फुगड्या घ्यायच्या? डायरेक्ट फुगड्या। सगळ्यांनी थोडंसं पाठी मागे सरका, कारण कृष्ण जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला पावले खेळायचे, त्यामुळे मधलं भजन न घेता 1-2-4 फुगड्या होतील आणि परत आपण आपली कथा चालू करू। पाठीमागे सरकून बसा थोडंसं। इथे लहान लेकरं फक्त मध्ये। गोपाल कृष्ण भगवान की जय।